शर्वरीने जे काही केलं आहे ते सगळ्यांसमोर उघड होऊ नये आणि या घरातून आमचा दोघांचाही पत्ता बाहेर फेकला जाऊ नये यासाठी राहुल शर्वरीला म्हणत असतो, ऐक मी काय सांगतोय ते, आणि मी जे काही सांगतोय ना ते तुला ऐकावंच लागेल. आणि अशातच आपण पाहतोय शर्वरी म्हणत असते म्हणजे. त्यावर राहुल म्हणत असतो, अगं आपल्या या घरामध्ये सध्या जो विषय गाजतोय ना तो नाना आणि विक्रांतच्या खुनाचं प्रकरण. त्यावर शर्वरी म्हणत असते, राहुल तू सुद्धा या प्रकरणामध्ये उडी घेऊ नको. त्यावर राहुल म्हणत असतो, अगं शर्वरी मी जर उडी नाही घेतली ना तर तू याच्यामध्ये आधीपासूनच बदनाम आहेस आणि फायनली तुला शिक्षा सुद्धा होऊ शकते. कारण तुझ्या विरोधात एकाने जरी पुरावा उघड केला ना तर तुझी चांगलीच गळचेपी होईल आणि मला सुद्धा तुझ्यामुळे तुरुंगात जावं लागेल. हे ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, मग आता काय पर्याय आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता शर्वरीला राहुल म्हणत असतो, या घरातील एका मेंबरला आपण किडनॅप करायचं. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, राहुल तुझं डोकं फिरलंय का. प्रकरण काय आणि तू बोलतोस काय. काय होणार आहे किडनॅप करून. त्यावर राहुल शर्वरीला स्टार्ट टू एंड सगळं काही समजावण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्या वेळेला राहुल शर्वरीला सगळं काही समजावतो त्यानंतर मात्र शर्वरी म्हणत असते, खरंच राहुल तुझ्याकडे अकलेचा भाग आहे हे मी विसरलेच होते. वाह छान आयडिया आहे तुझी. म्हणजे तू असं म्हणतोयस की सध्या घरात सुरू असलेला विषय जर आपल्याला तात्पुरता भटकवायचा असेल तर आपल्याला घरातील कोणाला तरी किडनॅप करावं लागेल. पण राहुल काय वाटतं तुला, आपण कोणाला किडनॅप केलं पाहिजे. त्यावर राहुल म्हणत असतो, ऐश्वर्याला. आता हे ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, राहुल डोक्यावर पडलायस का तू. त्या ऐश्वर्याला किडनॅप करणं तुला खायची गोष्ट वाटते का. हे वाक्य ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, अगं खायची गोष्ट नाहीये, पण कसं आहे ना तीच जर या घरातून गायब असेल ना तर संशय तुझ्यावर जो येतोय तो अजिबातच येणार नाही आणि नक्कीच आपल्या घरातील विषय डायव्हर्ट होऊन जाईल. हे सगळं ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, ठीक आहे पण कसं आणि कधी करणार आहेस तू. त्यावर राहुल म्हणत असतो, त्याची काळजी तू करू नको. आज रात्रीच त्या ऐश्वर्याला मी उचलतो आणि अशा ठिकाणी नेऊन ठेवतो ना की त्याचा कोणालाही थांगपत्ता नसेल. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, ठीक आहे या सगळ्यात मी करीन तुझी मदत. आणि अशातच आता रात्रीची वेळ असते. राहुलने आपल्या काही माणसांना आधीच तयार केलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता शर्वरी घरातून सगळी काही सिस्टम हलवत असते. राहुलला प्रत्येक क्षणाची माहिती देत असते. शर्वरी आता म्हणत असते, राहुल आता ही ऐश्वर्या घरातील बेडरूम मध्ये आहे, बेडरूम मधूनच तिला उचलणार आहेस का. त्यावर राहुल म्हणत असतो, नाही, ज्या वेळेला ती मागच्या बाल्कनीमध्ये येईल तेव्हा मला सांग. आणि अशातच आता बराच वेळ वाट पाहत असलेल्या शर्वरीने शेवटी राहुलला फोन केलेला असतो आणि असं म्हटलेलं असतं, आली मागच्या बाल्कनीमध्ये ती आली आहे. आता राहुलची माणसं आधीपासूनच तिथे डबा धरून बसलेली असतात. जशी ऐश्वर्या तिथे येते लगेचच राहुलच्या माणसांनी तिला बेशुद्ध केलेलं असतं आणि शेवटी तिला उचलून मागच्याच रस्त्याने गाडीत भरून तिथून पोबारा केलेला असतो. राहुलने सांगितल्याप्रमाणे त्या माणसांनी ऐश्वर्याला त्या फ्लॅटमध्ये नेऊन ठेवलेलं असतं जिथे राहुल काही महिन्यांपूर्वी राहत होता. आणि अशातच आपण पाहतोय आता ऐश्वर्याला राहुलच्या गुंडांनी त्या फ्लॅटमध्ये आणून सोडलेलं असतं आणि त्यानंतर ऐश्वर्याला तिथे शुद्ध येते. ऐश्वर्या म्हणत असते, काय चाललंय हे, कोण आहात तुम्ही, मला अशा प्रकारे इथे आणायची हिम्मत कशी केली. त्यावर राहुलची माणसं म्हणत असतात, गप्प बस, शहाणपणा करू नको, आम्ही कोण आहात ना हे तुला माहित नाहीये, त्यामुळे जास्त तोंड खोलण्याचा प्रयत्न करू नको. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, तुम्ही मला किडनॅप केलंय, तुम्हाला भीती वाटत नाहीये, मी कोण आहे तुम्हाला माहित नाहीये का. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता राहुलच्या माणसांनी असं म्हटलेलं असतं, पैशासाठी आम्ही हे काम करतो, मग आम्हाला कोणालाही किडनॅप करायचं असलं तरी आम्ही करणार. ती समोरची व्यक्ती कितीही मोठी असू दे, कितीही दांगट असू दे, आम्हाला त्याचा फरक पडत नाही. आणि अशातच आता राहुलच्या माणसांनी तिथेच तिला बांधून तिच्या तोंडामध्ये तो कापडी बोळा कोंबत
पोबारा केलेला असतो. अशातच आता इकडे शर्वरीला राहुलने स्पष्टपणे सांगितलेलं असतं, आता काळजी करायची गरज नाही, ऐश्वर्या आपल्या ताब्यात आहे, इकडचं तिकडचं कोणालाच काही कळणार नाही. इकडे आपण पाहतोय आता बाल्कनीत गेलेली ऐश्वर्या अजूनही आपल्या बाजूला झोपायला आली नाही. हे आता सारंगला समजलेलं असतं आणि सारंग लगेचच बाल्कनीच्या दिशेने जातो, तर बाल्कनीत ऐश्वर्या नाहीये. ऐश्वर्या गेली कुठे? ऐश्वर्या किचन मध्ये तर गेली नाही पाणी पिण्यासाठी, म्हणून सारंग तिथे जातो. हॉलमध्ये पाहतो पण कुठेच ऐश्वर्या सारंगला दिसत नाही. आणि मग सारंगने घरात एकच गोंधळ घातलेला असतो. अरे उठा उठा, सगळ्यांनी उठा, ऐश्वर्या कुठे दिसत नाहीयेत. हे वाक्य ऐकल्यावर घरातले सगळेच अवाक झालेले असतात. घरात जमलेल्या सगळ्यांनी असं विचारलेलं असतं, सारंग काय चाललंय हे? ऐश्वर्या एवढ्या रात्रीची कुठे जाईल? त्यावर सारंग म्हणत असतो, हेच तर मला कळत नाही. अचानकपणे ऐश्वर्या बाल्कनीत गेल्या होत्या आणि तिथून त्या गायब कशा काय झाल्या? त्यांचा फोनही लागत नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर आता सारंगने आज जाऊन चेक केलेलं असतं, तर फोन तिथेच असतो पण तो सायलेंटवर असतो. आणि अशातच आपण पाहतोय आता बराच वेळ झालाय, ऐश्वर्याचा काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये. लगेचच आता जानकी म्हणत असते, ऋषिकेश आपल्याला पोलिसांना कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. हे सगळं आता शर्वरीने ऐकलेलं असतं आणि शर्वरी राहुलकडे पाहते आणि म्हणत असते, राहुल जर यांनी पोलिसांना कॉन्टॅक्ट केला तर वाट लागली आपली, पोलीस तर शोधूनच काढतील ना. हे सगळं ऐकल्यावर मात्र राहुल म्हणत असतो, नको काळजी करूस तू, पोलिसांना सुद्धा शोधणं शक्य होणार नाही. कुठे ठेवलीये मी ऐश्वर्याला? हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, असं असेल ना तर मग काय टेन्शनच घ्यायची गरज नाहीये. इकडे आपण पाहतोय आता ऋषिकेशने पोलिसांना सगळी काही माहिती दिलेली असते. पोलीस त्यांच्या परीने शोध घेण्याचा प्रयत्न करत असतात, पण जानकी स्वतःशी बोलत असते. अचानकपणे ऐश्वर्याला घरातूनच किडनॅप करण्याची हिंमत कोणाची होईल आणि कोण करेल याचा विचार जानकी खूपच खोलात जाऊन करत असते. आणि तिला प्राथमिक संशय हा शर्वरी आणि राहुलवर आलेलाच असतो. पण नेमकं दोघांना समोरून कसं काय बोलायचं याचा विचार देखील जानकी करत असते. आणि त्याच दरम्यान जानकी सारंगला म्हणत असते, सारंग भाऊजी तुम्हाला काय वाटतं अचानकपणे ऐश्वर्या कुठे जाईल? त्यावर सारंग म्हणत असतो, जानकी बहिणी खरंच मला माहिती असतं तर आतापर्यंत मी तुला सांगितलं नसतं का? त्यावर मात्र आता जानकी म्हणत असते, सारंग भाऊजी नका काळजी करू तुम्ही, ऐश्वर्याला काहीच होणार नाही, ऐश्वर्याची काळजी करणं सोडा, लवकरात लवकर ऐश्वर्याला या घरात मी परत आणणार. हे वाक्य ऐकल्यावर सारंग म्हणत असतो, पण जानकी बहिणी कसं आणणार तुम्ही? खरंच तुम्हाला या बाबतीत काही माहिती आहे का? त्यावर ऐश्वर्याला कुणी किडनॅप केलं असेल याचा प्राथमिक अंदाज मला आलाय, असं जेव्हा आता जानकीने सारंगला म्हटलेलं असतं. सारंग म्हणत असतो, कोण आहे ती व्यक्ती? त्यावर जानकी म्हणत असते, शर्वरी आणि राहुल. हे वाक्य ऐकल्यावर आता सारंग म्हणत असतो, खरंच तुम्हाला असं वाटतं त्या दोघांनी हे केलं असेल? त्यावर जानकी म्हणत असते, हो, आत्ताच्या आत्ता सारंग भाऊजी तुमच्या मागच्या बाल्कनीतील सीसीटीव्ही फुटेज चेक करा आणि मला सर्वात आधी अपडेट द्या. हे वाक्य ऐकल्यावर सारंग म्हणत असतो, म्हणजे जानकीबाईंनी मागच्याच बाल्कनीतून ऐश्वर्यांना किडनॅप केल्याचं तुम्हाला वाटतंय का? त्यावर जानकी हो म्हणते. मग सारंगने लगेचच आता सौमित्रच्या मदतीने मागच्या बाल्कनीतील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि ते चेक करताना स्पष्टपणे त्यात असं दिसून आलेलं असतं की रात्रीचे 2 वाजता ज्या वेळेला ऐश्वर्या त्या बाल्कनीत गेलेली असते, तिथे आधीच दबा धरून बसलेले 2 गुंड ऐश्वर्याला मागून तोंडावर रुमालाने काहीतरी लावतात आणि ती बेशुद्ध पडते. आणि अशातच आता त्या दोघांनी तिथून लावलेल्या शिडीतून खाली उतरत ऐश्वर्याला समोरच असलेल्या गाडीत भरलेलं असतं आणि ती गाडी तिथून गायब झालेली असते. हे सगळं सीसीटीव्ही फुटेज पाहून सौमित्र आणि सारंग एकदमच आश्चर्यचकित झालेले असतात, त्यांना धक्का बसलेला असतो. लगेचच आता दोघांनी हे सगळं फुटेज जानकीला दाखवलेलं असतं आणि जानकी म्हणत असते, पाहिलं मी म्हटलं होतं ना, या सगळ्यामध्ये जो व्यक्ती इन्व्हॉल्ड आहे आपण त्याला आता सोडणार नाही. आणि अशातच आता ते सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दाखवत पोलिसांची मदत घेत सगळं काही त्या प्रकरणातलं गूढ उकलण्याचा प्रयत्न केलेला असतो. पोलिसांनी त्यातील 2 आरोपींना तात्काळ ओळखलेलं असतं आणि त्यांची गचांडी धरत
त्यांना एका झोपडपट्टीतून खेचून बाहेर काढलेलं असतं. आधी तर ते काही बोलायला तयार नसतात. मग शेवटी पोलिसी हिसका दाखवत त्यांच्याकडनं सगळं काही वधवून घेतलेलं असतं. त्यानंतर पोलीस म्हणत असतात, अरे नालायकांनो, तुम्ही जे काही कांड केलंय ना, ते सीसीटीव्ही फुटेज सगळं रेकॉर्ड आहे माझ्याकडे. हे वाक्य ऐकल्यावर ते दोघं म्हणत असतात, हो आम्हीच केलंय ते, आणि हे सगळं करण्यासाठी आम्हाला पैसे देण्यात आले होते, आणि जर नाही केलं तर जीवानिशी मारीन अशी धमकी सुद्धा देण्यात आली होती. म्हणून नाईलाजास्तव आम्हाला हे करावं लागलं. आता पोलीस म्हणत असतात, मग आता रितसर सांगा कोणी सांगितलं होतं करायला. त्यावर मात्र त्या दोन व्यक्तींनी लगेचच राहुलचं नाव सगळ्यांसमोर घेतलेलं असतं. आणि अशातच आता जानकी राहुलचं नाव ऐकते आणि लगेचच म्हणत असते, पाहिलं सारंग भाऊजी, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मला प्राथमिक अंदाज या शर्वरी आणि राहुलवरच आहे. आणि अशातच आता सारंग चिडतो आणि म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता त्या राहुलला जाऊन चांगलाच कुटतो मी. त्यावर सारंगला सौमित्र म्हणत असतो, शांत हो सारंग, चिडून काही होणार नाहीये. त्या राहुलला आपण बरोबर त्याच्या केल्याची शिक्षा देऊया. आणि अशातच आता तिघ घरात आलेले असतात. आणि त्यानंतर पोलिसांनी नेमकं ऐश्वर्याला कुठे किडनॅप करून ठेवलंय याचा शोध घेत तिथून त्याला सोडवलेलं असतं. अचानकपणे घरी समोर आलेल्या ऐश्वर्याला पाहून राहुल शर्वरी चांगलेच गोंधळतात. त्यांना नेमकं कळत नसतं काय चाललंय हे, ही ऐश्वर्या सुटली कशी. आणि तेवढ्यात आपण पाहतोय जानकी लगेचच पुढे येते आणि म्हणत असते, काय शर्वरी, कसं वाटतंय समोर ऐश्वर्याला पाहून. त्यावर शर्वरी आता नाटकी चेहरा करते आणि म्हणत असते, खूप बरं वाटतंय. कुठे गेली होतीस तू ऐश्वर्या अचानकपणे. म्हणे तुला कोणीतरी किडनॅप केलं. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हो ना, मला कुणी किडनॅप केलं मला कळलंच नाही. आणि अशातच आता शर्वरी म्हणत असते, खरंच त्या व्यक्तीचं वाटोळं होऊ दे. आणि अशातच आता ऐश्वर्या म्हणत असते, अच्छा. त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या जरा बाजूला हो. ऐश्वर्या बाजूला होते आणि शर्वरी समोर असलेल्या राहुलकडे तोंड करायला सांगते आणि म्हणत असते, बोल आता, वाटोळं होऊ दे. त्यावर शर्वरी म्हणत असते, म्हणजे. त्यावर जानकी म्हणत असते, शर्वरी तुला काहीच माहिती नाहीये, असं दाखवू नकोस. या सगळ्यामध्ये तू सुद्धा सामील होतेस आणि ऐश्वर्याला किडनॅप करण्यासाठी राहुलला साथ तूच दिलीस. हे सगळं ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, काय पुरावा आहे तुमच्याकडे, उगाचच काही बोलू नका. ऐश्वर्या, खरंच मी आणि राहुलने म्हणून तुला किडनॅप केलं. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अजिबातच नाही. त्यावर लगेचच आता शर्वरी म्हणत असते, बघ जानकी बहिणी, उगाचच आमच्यावर आरोप करू नको. त्यावर राहुलला जानकी म्हणत असते, राहुल आता काय ते खरं सांग, नाहीतर उगाचच 12च्या भावात जाशील तू. त्यावर राहुल म्हणत असतो, जर मी काही केलेलंच नाहीये तर मी का घाबरू. आणि अशातच आता शेवटी सारंग भला मोठा दांडका घेऊन येतो आणि राहुलवर धावतो. त्यावेळेला शर्वरी म्हणत असते, सारंग्या काय चाललंय तुझं, स्वतःला काय शहाणा समजतोयस का तू. जर माझा हात उठला ना तर इथल्या इथं इकडचं थोबाड तिकडं करेन. आणि अशातच आता पोलिसांची एंट्री रणदीपेंच्या घरात होताच राहुल थरथर कापायला लागतो. आणि तेवढ्यात पोलिसांनी, राहुल यू आर अंडर अरेस्ट असं म्हणताच राहुल म्हणत असतो, मी काय केलंय. त्यावर पोलीस म्हणत असतात, ऐश्वर्याला किडनॅप करण्यात तुझाच हात होता, हे आम्हाला कळलंय, चल आता गपचूप. त्यावर राहुल नाही म्हणत असतो. आणि शेवटी शर्वरी शहाणपणा करत पुढे येते. ते म्हणत असते, या सगळ्यामध्ये राहुलच इन्व्हॉल्व आहे, याचा काही आहे का तुमच्याकडे पुरावा. त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, हो, ज्या व्यक्तींना तुझ्या या राहुलने पैसे दिले होते या ऐश्वर्याला किडनॅप करण्यासाठी, ते व्यक्तींना आम्ही पकडलंय. त्यावर शर्वरी म्हणत असते, त्या व्यक्तींना तुम्ही पकडलं असेल, पण कशावर ना त्याच व्यक्तींनी किडनॅप केलंय, तुमच्याकडे वेगळा काही पुरावा आहे का. त्यावर जानकी म्हणत असते, अगं शर्वरी नको एवढी तडपडू तू, आहे पुरावा. आणि मग बाल्कनीतलं सीसीटीव्ही फुटेज सगळ्यांसमोर प्ले करण्यात आलेलं असतं. त्याच वेळेला सुमित्रा म्हणत असते, बाप रे, म्हणजे ही शर्वरी आधीपासूनच महाचॅप्टर आहे. त्यावर जानकी म्हणत असते, आई हिने जे काय केलंय ना ते तुम्हाला अजूनपर्यंत माहिती नाहीये, तुम्ही हिला खूपच लाईटली घेताय. खरं तर ही या घरात लायच्या लायकीची नाहीये. तुम्ही खरं तर दांडक्याने हिला फटकवून घरातून बाहेर काढायला पाहिजे. पण आता ते इन्स्पेक्टर साहेब करतील. साहेब करणार ना तुम्ही.
तेवढ्यात लेडी कॉन्स्टेबल म्हणत असते, आत्ताच करते ना. लेडी कॉन्स्टेबलने स्वतःच्या हातात असलेली काठी जोरदार शर्वरीच्या पायावर मारत तिला खाली बसायला भाग पाडलेलं असतं. आणि अशातच आता ते सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर राहुल एकदमच घाबरलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता राहुलला फरफटत तिथून नेत असताना शेवटी शर्वरीला राहुल म्हणत असतो, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. त्यावर शर्वरी म्हणत असते, डोकं फिरलंय का तुझं? तूच मला म्हणाला होतास की घरातलं माहोल चेंज करायचं असेल तर ऐश्वर्याला किडनॅप करूया. त्यावर त्या दोघांमध्ये जबरदस्त असा वाद होत असतो. पण त्या वादाची ठिणगी अशी पडलेली असते की शेवटी शर्वरीला ऐश्वर्या आणि जानकीने मिळून चांगलंच बदडायला सुरुवात केलेली असते. त्यावेळेला सुमित्रा म्हणत असते, फक्त बदडताय काय, चांगलं चोपून काढा तिला, तिला तिची लायकी दाखवून द्या. या घरातली असूनही अशा प्रकारचं वागणं तिला शोभत नाही हे तिला जाणवू दे. आणि अशातच आता दोघींनी मिळून तिला चांगलंच बदडलेलं असतं. अशातच राहुल अलगत मागून पळण्याचा प्रयत्न करत असतो, पण पोलिसांची एक कुवक आधीच बाहेर उभी असल्यामुळे राहुलला पळता येत नसतं. शेवटी राहुलच्या गुडघ्यावर जोरदार काठीचा दणका बसल्यामुळे राहुल आता तिथेच आडवा होतो आणि म्हणत असतो, प्लीज मला माफ करा, मी यापुढे अजिबातच पळणार नाही, पण मारू नका. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, अरे थांब, आधी माझ्या हातून तर मार खाऊन घे. आता राहुलला ऋषिकेशने आडवा तिडवा करत तुडवायला सुरुवात करताच इन्स्पेक्टर म्हणत असतात, थांबा ऋषिकेश रणदिवे, हे तुमचं काम नव्हे. तुम्ही अशा प्रकारचं कोणतंही कार्य करू नका ज्यानंतर तुम्हाला आम्हाला अरेस्ट करावी लागेल. हे सगळं ऐकल्यावर मात्र ऋषिकेश म्हणत असतो, चांगलं बोललात तुम्ही, जा घेऊन ह्याला, नाहीतर मी ह्याचा जीवच घेईन. असं तसं ऐकल्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, ठीक आहे. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये काय वेगळं पाहायला मिळू शकतं? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.